पक्ष स्थापनेला आवश्यक झालं त्या संबंधीचा आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. ही एक अशी संघटना तुम्ही सगळ्यांनी उभी केली की या संघटनेनं गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या उद्देशी काळजी घेतली. याचा उल्लेख आपल्या शहराच्या अध्यक्षांनी केला. अनेक गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची फारसोई नसलेले पण सामान्य माणसाची बांधिलकी असलेले अनेक तरुण हे पुढे आले आणि त्यातून त्या भागाचं नेतृत्व तयार झालं आणि ते नेतृत्व शेवटी त्या भागापुरतं सीमित झालं नाही, ते जिल्ह्यामध्ये गेलं, राज्यामध्ये सुद्धा गेलं. अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले गेल्या 25 वर्षात. काही ठिकाणी संघर्षाचे होते, काही ठिकाणी काही नवीन दिशा दाखवण्याच्या उद्देश होते. आज एका वेगळ्या स्थितीतून देश चालला आहे. देशाची सत्ता नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे. पण खऱ्या अर्थानं निवडणुकीचा निकाल जर बघितला तर मॅन्डेट म्हणतात, लोकांचा आदेश म्हणतात, तो काही त्यांच्या सोयीचा नव्हता. त्यांना एकंदर जे काही मतदान झालं ते मतदान 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या फरक उत्पत्ती करावी लागली. त्यांची संसदेची संख्या कमी झाली, संसदेचं त्यांचं बहुमत कमी, ही स्थिती निर्माण झाली. तेलुगू देशम आणि नेहरू यांची बिहार आणि आंध्र या भागातून मदत झाली नसती तर आज बहुमताचा जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्याच्या संबंधीची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती. गेले 5 वर्ष सरकार चालवलं ते 1-2 लोकांनी आपल्या मनाप्रमाणे चालवलं. त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही. सत्तेचं विकेंद्रीकरणाचं सूत्र व्यक्तींसाठी पुढे ठेवलं नाही आणि आम्ही सांगेल हीच नीती, हेच धोरण, हे सूत्र ठेवून देशामध्ये काम केलं. सुदैवानं देशाच्या जनतेनं याच्यामध्ये जी काही उद्या परिस्थिती निर्माण होणार आहे याची नोंद घेतली आणि त्या प्रकारचं मतदान घेऊन प्रचंड अधिकार जो 1-2 लोकांच्या हातामध्ये होता त्याला मर्यादा आणण्याच्या उद्देशी कामगिरी केली. आता हे थोडंसं सत्तेचं विकेंद्रीकरण पूर्ण नाही पण त्याची प्रक्रिया सुरू होणारं हे प्रशासन आता देशाला बघायला मिळेल. शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे. या देशाची लोकशाही असेल, संसदीय लोकशाही पद्धती असेल, जे काही विचारधारा आणि कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याची अंमलबजावणी करण्याच्याबद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असू त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी होते. आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे की गेले 25 वर्ष आपण विचारधारा वाढवायचा प्रयत्न केला. आता मजबूतीनं आपण हा पक्ष आणखीन पुढे नेऊया. 3-1 महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल. मी तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष आणि ते लक्ष म्हणजे 3-4 महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे. ही भूमिका आपण इतर परिस्थितीत करणार आणि ती करत असताना त्या सत्तेचा उपयोग अधिक लोकांना कसा होईल, शेवटच्या घटकाला कसा होईल हे सूत्र घेऊन आपण काम करायचं आहे.
या संबंधीचा निर्धार हा आजच्या दिवशी आपण करूया. आज शहर आपल्याला राष्ट्रवादीने याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपल्याला सगळ्यांना एकत्रित त्या ठिकाणी केलं. त्याबद्दल शहराचे अध्यक्ष आणि त्याचे सगळे सहकारी लहान होते या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. राष्ट्रगीत होण्यापूर्वी गेली 25 वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेला संजय गाडे, त्याला अनेक वेळेला अनेकांनी आमिषे दाखवली की आमच्याकडे ये, तुला आम्ही जास्त पगार देऊ. तो म्हणला मला पगार नाही मिळाला तरी चालेल, पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही. त्या संजय गाडेंच्या साहेबांनी कौतुक करावं. आणि ज्याचा उल्लेख आता विश्वंभर चौधरींनी केला, वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी नसते तर असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे आज आपल्यामध्ये दिसले नसते. त्यांना आपल्यामध्ये दिसण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते भक्ती आणि वैभव यांचाही साहेबांनी सत्कार करावा. यानंतर राष्ट्रगीत होईल, त्यानंतर सर्वांनी चहा पान घेऊन या ठिकाणी निघायचे. सगळ्यांनी 4 वाजेपर्यंत अहमदनगरमध्ये आपल्या प्रदेशचा राष्ट्रवादी 25 सवर्ण 12:30 वाजता पुण्यातून आपण या ठिकाणी निघणार आहोत. सर्व कार्यकर्ते नोंद घ्यावी, आपण सगळेजण एकत्र जाऊ. पावसा पाण्याचे दिवस आहेत, सांभाळून जाऊ. एक साथ सावधान. यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतानंतर 3 घोषणा होतील. आझाद हिंद म्हटल्यानंतर सर्वांनी जिंदाबाद म्हणायचे आणि कौमी नारा म्हटल्यानंतर वंदे मातरम म्हणायचे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. आझाद हिंद जिंदाबाद, कौमी नारा वंदे मातरम, भारत माता की. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा पवार साहेब तुम आगे बढ़ो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.